स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनल मध्ये। गुड मॉर्निंग सर्वांना। घड्याळात वाजलेले आहे 8:30 आणि आपण आता अशी छानशी तयारी करतोय। उन्हाळा असल्यामुळे थोडीशी अशी कॉटनची साडी घातलेली, कारण खूप जास्त गरम होतं आणि बाहेर रखरखत ऊन आहे आणि त्यामध्ये लग्नाला म्हटल्यावर जरासं अवघडच पाणी पाणी जीव करतो। या दिवसामध्ये 4-5 दिवसापासून लग्न चालू आहे। लग्न, हळद, नवरदेव काढून द्यायला असे काहीशी कार्यक्रम चालू आहे, त्यामुळे रेसिपी काय शूट केल्या गेली नाही। तर आज आम्ही लग्नाला जाणार आहे, तर मी तुमच्यासोबत त्या आनंदाची क्षण शेअर करेल। तर ते पूर्ण शूट करून मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा आज नक्कीच प्रयत्न करेल। त्याच्यामुळे आता व्हिडिओची आपण सुरुवात केलेली, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। हे बघा, छानशी अशी मेहंदी काढलेली पुरा दीदीने माझ्या हातावर। अशी काहीशी आपली छान छान तयारी चालू आहे आणि आपण आता लग्नाला जाऊ। तिथलंही शूट करून मी तुमच्यासोबत शेअर करेल, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा। खूप छान असा व्हिडिओ होणार आहे। तर चला आपण आता व्हिडिओ कंटिन्यू करू। तर चला, आपली अशी छानशी तयारी झालेली। पुरोदीची तयारी बघा किती छान केलेली। दादू आवरलं का? मग आम्ही तिघं पण चाललोय आणि पुरज पप्पांना थोडंसं बाहेर काम आहे, तर ते बाहेर चाललेले। माझ्या मावस भावाच्या मुलाचं लग्न आहे आणि आता भावाच्या गाडीमध्ये जायचंय, तर सर्व तेही दाखवते। तर चला आपण आता जाऊया। भावाची मोठी क्रुझर गाडी, तिच्यामध्ये सर्वच फॅमिली आम्ही सोबत चाललोय। काही मेंबर अगोदर गेलेले आणि काही आम्ही आता जे बाकी होतो ते चाललेलो आहे। दोघं भाऊ, त्यांच्या दोघांच्या फॅमिली आणि मी आणि माझे दोन्ही मुलं, मोठी बहीण, तिची नात, असं काहीशी आम्ही सर्व छान छान निघालेलो आहे। मुलांनी मागचा कप्पा पकडला आहे मागच्या साईडला गाडीमध्ये आणि एन्जॉय करत, त्यांना मजा करत जायचं आहे। तर त्यांच्या मस्त गप्पा गोष्टी आणि गाडीमध्ये गाणे चालू होते, त्याच्यावर असं नाचणं वगैरे चालू होतं त्यांचं। त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हर करते, कारण गाडीमध्ये गाणे चालू होते। तर चला आपण आता छान छान आपला प्रवास चालू आहे मस्तपैकी एकदम। तर चला आपण आता सर्व निघालो आहे। हे बघा, सर्वच मेंबर आहे, फॅमिली। मुलांना हाय बाय करा। चाललोय लग्नाला। ही बघा, ही माझी लहानी बहिणी आहे, ती मोठी बहीण आहे आपली पूर्वा दीदी, प्रतीक दादा आणि माऊला ओळखता तुम्ही, माऊ आणि मानसीला ओळखता, आणि ही लहान्या भावाची मुलगी सायली आणि माझी ही बहीण, मोठ्या बहिणी आणि पुढे दोघं भाऊ आहे। तो 2 घंटे के बाद पहुंच गए। कड़ी मेहनत के बाद हे एक आमचे मेंबर बाहेरच बसवलंय, बंद आहे इकडे, बंद। अरे इकडं नसेल, तिकडं मागचं असेल।
1.5-2 तासाचा प्रवास करून आपण आता विवाहस्थळी पोहोचलो आहे. हॉलमध्ये आलेलो आहे. हॉल बघू शकता तुम्ही किती प्रशस्त आहे. आणि आपण आता इथे रूममध्ये येऊन थोडंसं फ्रेश झालेलो आहे आणि आता आपण सर्वांच्या भेटीगाठी घेऊ. विवाहाची वेळ होत आलेली आहे. तर चला आपण आता हॉलमध्ये जाऊया. नवरदेव इकडे मिरवणुकीसाठी निघालेला आहे. आपण इकडे गप्पा गोष्टी मारतोय. बाहेर खूप ऊन आहे त्याच्यामुळे नवरदेवासोबत जाणं टाळलं उन्हामुळे. आणि आपण इथे थोडा वेळ गप्पा गोष्टी करू. मग तोपर्यंत नवरदेवाची मिरवणूक येईल आणि मग छान विवाह संपन्न होईल. तर चला आपण आता पुढे बघत राहू.
सर मागे गेलो मी भावनी प्रीतीचं झुळझुळ पाणी ला 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 मानसीने फुलं गोळा केली मानसी हो तुम्ही पण लग्नात आले होते ना हे बाई परत बघा बघा लग्न खूप आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडलं. आम्ही भरपूर एन्जॉय केला. त्यानंतर जेवण केलं आणि सर्व नातेवाईक जमा झालेले होते. सर्वांशी गप्पा गोष्टी करून वेळ कुठे गेला कळालंच नाही आणि आम्ही आता घराकडे निघालो आहे. पण वहिनीच्या बहिणीचा फोन आलेला की या आमच्याकडे घरी, ती दिंडोरीमध्येच राहते. तर मग तिचा खूप आग्रह होता. तर मग आम्ही आता तिच्या घरी जाणार आहे आणि तिथं थोडा वेळ पाहुणचार घेऊन आणि मग आपण आपल्या घरी जाणार आहे. तर चला आता आपला पुढचा प्रवास चालू आहे. मुलं छान एन्जॉय करत आहे पाठीमागे आणि लग्नही खूप छान एकदम आनंदी वातावरणामध्ये पार पडलं. जेवण तर खूपच छान होता. लॉन्स एकदम प्रशस्त आणि हवेशीर होता. एवढे उन्हाळा आहे तरी पण छान वाटलं, अगदी थंडगार. तर चला आपण आता तिचं घर आलेलं आहे, जाऊया तिथे पाहुणचार घेऊया. सेम सेम आमच्या काकाच्या पोरीसारखी दिसते. हा कुरळे केस आणि चिडचिड ते स्वरा स्वरा खाली उतरायचं का मग दीदी सांगितलं. माऊ तुझं नाव काय आहे? हिंदवी प्रवीण जाधव. प्रशांत का? मोठ्या बहिणींच्या बहिणीकडे पाहुणचार घेऊन आम्ही आता घराकडे निघालो आहे. तिने आम्हाला सर्वांना साड्या दिल्या, त्याच्यामुळे आमच्या सर्वांच्या साड्या चेंज दिसत असेल तुम्हाला. तर चला आपलं घरही आलेलं आहे. हा आपला चांदवडचा टोल नाका, म्हणजे फायनली आपण आता चांदवडला आलेलो आहे. बराच वेळ लागला, 1-1.5 तास किंवा 2 तासाचा प्रवास असेल. बरंच लांब आहे पण आनंदी वातावरणामध्ये आमचा छान प्रवासही झाला आणि लग्नही खूप छान झालं आणि आपण आता घरी आलेलो आहे. तर चला आपण आता घरी जाऊया. जवळपास घड्यामध्ये 5:15 वाजलेले. आपण घरातून 10 वाजेला निघालेलो होतो. भरपूर वेळ लागला आणि लग्न लांब होतं. छान एकदम लग्नही खूप छान झालेलं आणि अगदी छान सर्व आनंदाच्या वातावरणामध्ये प्रवास वगैरे, मुलांनी गाडीमध्ये खूप छान एन्जॉय केला आणि आपण आता फायनली घरी आलेलो आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.